प्री स्कूल किंवा पाळणाघर घराघरातला आणि सध्या समाजातला काहीसा वादाचा विषय। वाद घरापासून सुरू होतो। आमच्या वेळी नव्हतं बाई असं काही, आम्ही नाही का मुलं मोठी केली, इथपासून सुरू होणारा हा वाद ते अगदी पालकांच्या मनातली भीती, असुरक्षितता, अनोळखी व्यक्तीच्या हाती काही तास आपली मुलं सोपवणं आणि कामाला जाणं, तिथे काही तास निर्धास्त असल्याचा आव आणत काम करणं, इथपर्यंतचा संघर्ष अशी तारेवरची कसरत पालक करत असतात। नोकरी धंद्यासाठी घराबाहेर पडावं लागतं, त्यामुळे मुलांना पाळणा घरात ठेवण्याशिवाय पर्याय नसतो। मग त्यातल्या त्यात आपलं मूल जरा जास्त काहीतरी शिकेल, इंग्रजी बोलेल म्हणून फॅन्सी पाळणाघर प्री स्कूल मध्ये त्याला दाखल करण्यात येतं। पण तिथे सोयी, तिथे मुलं सांभाळणारी माणसं, त्यांचं प्रशिक्षण, त्यांची वर्तणूक याचा अभ्यास त्या फॅन्सी फसाड समोर नजरेआड होतो आणि तिथेच घात होतो। हाच प्रकार घडला छत्रपती संभाजीनगरमध्ये। इथल्या फर्स्ट क्राय इंटेलिडॉट्स प्री स्कूलमध्ये तिथल्या शिक्षिका किंवा केअरटेकर्स या मुलांना एका खोलीत बंद करून बाहेर गेल्या। तब्बल 15 मिनिटं या मुलांकडे बघायला कुणीच नव्हतं। या 15 मिनिटात एका 2.5 वर्षाच्या मुलाने 23 महिन्यांच्या मुलाला बेदम मारलं। आता तुम्हाला वाटेल 2.5 वर्षाचा मुलगा बेदम काय मारणार, कितीशी ताकद असेल त्याच्या अंगात, पण 23 महिन्याच्या मुलाच्या मनाने ते बेदमच होतं। या मारणाऱ्या मुलाने म्हणे त्याचा 25 वेळा अंगाचा चावा घेतला। आई वडील संध्याकाळी या मुलाला जेव्हा घरी न्यायला आले त्याच्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला, गुन्हा दाखल झाला। आता या सगळ्यात दोष कुणाला द्यायचा? मारहाण करणाऱ्या त्या मुलाला? त्याच्या तोंडात अजून पूर्ण दात आलेले नाहीये, त्याला अक्कल कुठून आलेली असेल? अक्कल असणं दूरच आहे। पण एक गोष्ट विचार करावी लागेल की एवढी मारहाण करण्याची वृत्ती या अवघ्या 2.5 वर्षाच्या मुलात कुठून आलेली असेल? दुसरा प्रश्न म्हणजे 15 मिनिटं या मुलांना एका खोलीत बंद करून तिथे कुणीही जबाबदार बघण्या इतकं कुणीही न ठेवता त्या मुलांना बंद करून जाण्या इतके इथले शिक्षक किंवा कर्मचारी बेजबाबदार कसे? अशा संस्थांचं लायसन त्वरित रद्द झालं पाहिजे का? अशा प्री स्कूल्स आणि डे केअरसाठी सरकारची काही पॉलिसी आहे का? त्यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा कोणती? त्यांच्यावर कुठल्या कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते? या कशाचं कुणालाच ज्ञान नाहीये। त्याच सगळ्यावर आपल्याला आज प्रकाश टाकायचा आहे। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत डॉक्टर वैशाली फुटाणे, ज्या संचालिका आहेत छत्रपती संभाजीनगरमधल्या लाडोबा प्री स्कूलच्या। आपल्यासोबत आहेत डॉक्टर श्रुती पानसे, त्या मानसोपचार तज्ज्ञ आहेत। आणि मी स्वतः या शोची अँकर म्हणून आहेच, पण आज माझं मूल सुद्धा एका डे केअरमध्ये आहे। मी आत्ताही त्याला मॉनिटर करते माझ्या मोबाईल स्क्रीनमध्ये, त्याच्यामुळे मी एक पॅनलिस्ट सुद्धा असणार आहे या चर्चेमध्ये। मी सुरुवातीला डॉक्टर वैशाली यांच्याकडे जाते। डॉक्टर वैशाली, संभाजीनगरमध्ये घडलेला हा प्रकार आपण सगळ्यांनी बघितलेला आहे, अतिशय भयंकर आहे, मन सुन्न करणारा आहे। आणि एक आई म्हणून आमच्यासारख्या आया ज्या प्री स्कूलमध्ये डे केअरमध्ये ज्या मुलांना सोडून येतात, आम्हाला भीती वाटणारा हा प्रकार आहे। तुम्ही ज्या वेळेला ह्या प्रकाराकडे बघता, विशेषतः तुम्ही ज्या असे सेंटर्स चालवता, तुम्हाला या प्रकारामध्ये काय काय फ्लॉज दिसतात? नक्कीच हा जो प्रकार झालेला आहे, आपण म्हणू शकतो की त्याला खरंच अमानुषपणे किंवा खूप बेदमपणे मार झालेली आहे। आणि ज्या मुलाने मारले त्या मुलाचं वय तेवढं मोठं नाहीये, तर मग यामध्ये कारण आपण कोणाला धरणार? एकतर शाळेचा निष्काळजीपणा असेल किंवा मग पालकांचाही निष्काळजीपणा इथे म्हणता येईल। ज्या मुलाने आपल्याला त्या मुलाला मारलेलं आहे, त्या पालकांना ही गोष्ट अगोदर लक्षात आली नाही का की आपला मुलगा काही लिमिटपेक्षा जास्त अग्रेसिव्ह आहे, किंवा मग याच्या वागण्यामध्ये काय कारण असतील हे पालकांनी कधी लक्ष दिलं नसेल। आणि दुसरं बघितलं तर आजकाल असं झालंय की प्री स्कूलसाठी सरकारने कुठली नियमावली बनवलेली नाहीये, त्यामुळे रॅन्डम कुणी येतंय आणि प्री स्कूल चालू करते, किंवा मग प्री स्कूलमध्ये कोणते टीचर्स असले पाहिजे, त्यांच्यासाठी जे ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत ते घेतले जात नाहीत। त्यामुळे ह्या अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत आपल्याला। म्हणजे तुम्ही म्हणताय प्री स्कूलसाठी कुठलाही सरकारचा नियम नाही, कुठलंही प्रशिक्षण अस्तित्वात नाही। मग प्री स्कूल्स जे सुरू होतात त्याच्यामध्ये जे स्टाफ असतो त्या स्टाफला काय येत असतं? म्हणजे जे इंटरनॅशनल प्री स्कूल्स वगैरे ह्याच्या जाहिराती करतात त्या कशाच्या जोरावर केल्या जातात? म्हणजे आजपर्यंत आम्हालाही हा प्रश्न पडलेला आहे की कोणत्या बेसिसवरती या प्री स्कूल चालू होतात। जर आपण बघितलं तर प्री स्कूलसाठी, डे केअरसाठी ज्या काही आपण स्टाफ घेत असतो त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ट्रेनिंग्स गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत। तर त्या ट्रेनिंग्स न घेतलेल्या लोकांना, कुठलाही रॅन्डम व्यक्ती ज्याला चांगल्या फ्लुएंटली इंग्लिश बोलता येतं असा स्टाफ घेतला जातो काही पैसे वाचवण्यासाठी।
जरी पालकांकडनं मोठ्या प्रमाणामध्ये फीस घेतली जात असली तरी त्या लेवलचे शिक्षक शाळेमध्ये घेतले जात नाहीत. आणि मला याला कारण असं वाटतं की सरकारने यासाठी कुठलीही नियमावली नाही बनवलेली आहे. परमिशन्स विदाऊट परमिशन कोणीही येतं आणि प्रीस्कूल चालू करते. कारण बऱ्याच जणांचा समज असा असतो की प्रीस्कूल म्हणजे फक्त ABCD शिकवणं, पण त्याच्या व्यतिरिक्त ही प्रीस्कूल ही खूप डीप कन्सेप्ट आहे आणि ही पालकांनाही लक्षात आलेली नाहीये आणि जे स्कूल चालू करतात त्यांनाही लक्षात आलेली नाही. जर तुम्ही आज बघितलं तर तुम्ही कोणत्याही एखाद्या स्पेसिफिक एरियामध्ये जा तिथे तुम्हाला 40 ते 50 प्रीस्कूल दिसतील. मग ह्या प्रीस्कूल चालतात कशाच्या बेसवरती? यांना परमिशन्स कुठे भेटतात? याच्यावरती कुणी देखरेख करतं का? तर नाही. माझ्या माहितीनुसार कोणीही प्रीस्कूलची तपासणी करण्यासाठी येत नाही. आजकाल पालक काय बघतात? शाळेमध्ये CCTV आहे का? आम्हाला त्याचं खूप भयंकर आहे हे खरंच. मला डॉक्टर श्रुती यांच्याकडे आणि बऱ्याचदा काय होतं की लोक मोठ्या ब्रँड्स कडे आकर्षित होतात. हे तर त्याच्या पुढचं अनाकलनीय आहे. आपण येऊया त्या विषयाकडे, आपण त्या विषयाकडे येऊया. मला हा प्रश्न अजून कळलेला नाहीये, ब्रँड हे याच्यामध्ये कुठून येतो आणि लोक त्याच्याकडे का आकर्षित होतात. मला डॉक्टर श्रुती यांच्याकडे यायचं. डॉक्टर श्रुती, आता ही 2 मुलं आहेत, एक आहे 2.5 वर्षाचा आहे, एक आहे 23 महिन्यांचा, म्हणजे 2 वर्षाच्या जरासा आतला. ह्या मुलांमध्ये एकाची आहे ह्याच्यामध्ये बुली करण्याची म्हणजे मारण्याची क्रूर वृत्ती आणि दुसरा त्याच्यामधला व्हिक्टिम आहे. ह्या दोन्ही वृत्तींकडे आत्ता त्या दोघांनाही खरंच काही कळलेलं नसेल हे काय चाललंय किंवा त्यांच्यामध्ये ह्या वृत्ती कुठेतरी जागृत होत आहेत. हे काय आहे? हा मनाचा कुठला कप्पा आहे ह्याच्यामधला आणि कसं बघायचं ह्याच्याकडे? हे हील कसं करायचं? नाही, खरंच आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तो जो मुलगा मारतो आहे त्याच्या मनाचा जर विचार केला तर उपजत ही वृत्ती एवढी अग्रेसिव्ह नसते. मुलं म्हणजे आप म्हणलं की आप करतात किंवा अशी पटकन असं छोटंसं असं एवढी असते. पण हा जो अखंड त्या मुलाला मारतोय याचा अर्थ त्यांनी हे कुठेतरी पाहिलेलं आहे. मग आता हे त्यांनी घरी पाहिलंय का? त्याच्यासोबत असं कोणी करतं का? त्यांनी घरात पाहिलंय का त्यांनी परत या प्रीस्कूलमध्येच पाहिलेलं आहे की कोणीतरी रडतंय तर त्याला मारायचंय? हे त्यांनी नक्कीच कुठेतरी पाहिलेलं आहे आणि म्हणून तो इतक्या प्रकारे इतका वेळ त्याचं चालू आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघतोय की त्याला मार जो खातो आहे त्याची शक्ती कमी पडतीये आणि त्याला उलट मारायचंय हे माहिती नाहीये. त्यामुळे त्याला तो फक्त मार खातोय, त्याला सहन होत नाहीये, ओरडतोय पण तरीही तो मार खातोय. व्हिडिओत अजून एक गोष्ट दिसते ते म्हणजे तिसरा जो मुलगा आहे तो ते सगळं बघतोय, त्यालाही हे माहिती नाहीये की अशा परिस्थितीत काय करायचंय. पण तरी सुद्धा जेव्हा त्याचा आवाज बहुतेक त्याला सहन होत नाही, त्याला दिसतंय. मी हा संपूर्ण हे 10 मिनिटाचा हा सगळा प्रकार मी बघितला, म्हणजे हृदयावर दगड ठेवून बघितला. मला फार वाईट वाटलं ते. तो जो तिसरा मुलगा आहे ना डॉक्टर श्रुती, हा तिथे काहीतरी प्लास्टिकचं खेळणं आहे आणि त्या मारणाऱ्या मुलाला पाठीवर मारायचा, त्याला ढकलायचा, बाजूला करायचा खूप प्रयत्न केला. त्याची शक्ती तिथे कमी पडलेली आहे. मग ह्यानी त्यालाही मारलं. आणि एक इथे लक्षात घेण्यासारखं आहे की तो जे काही मारतोय ना बघून याला हटवण्यासाठी तितकं नैसर्गिक वाटतं मला. पण हा जो मुलगा ह्याला मारून झाल्यावर ह्याला न मारता परत त्याच्याचकडे गेलाय, कारण तो मार खाणार आहे हे त्याला माहिती आहे. त्यामुळे या मुलांच्या समोर या अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि म्हणून ते मूल ते करतंय असं माझं वाटतंय. हे उपजत प्रवृत्ती मारण्याची असू शकते, एकमेकांच्या अगदी अंगावर बसण्याची असू शकते. असोसिएशन कुठेतरी करतायत ही मुलं, कुठल्या तरी गोष्टीची असोसिएट करतात. बघतोय, त्यांनी बघितलंय, त्यांनी घरी बघितलंय, त्यांनी बाहेर बघितलंय, बागेत बघितलंय, रस्त्यात बघितलंय, त्या प्रीस्कूल मध्ये बघितलंय, त्यांनी दुसरीकडे बघितलंय. पण इतका जो 10 मिनिटं 15 मिनिटं मारतो ही काही उपजत प्रवृत्ती नाही. माझा मुलगा आता 1.5 वर्षाचा आहे आणि माझा नवरा आणि आम्ही दोघंही काम करतो. त्याच्यामुळे तो आमच्या दोघांच्या सँडविच शिफ्ट, जिथे आम्ही दोघंही नसतो तिथे तो त्यावेळेला तो डे केअर मध्ये असतो. तर तिथे आम्हाला मॉनिटरिंग असतं, म्हणजे आम्हाला CCTV दिलेला आहे. मी आत्ताही मोबाईल कॅम मध्ये माझ्या मॉनिटर करते तो काय करतोय, त्याचे कपडे वेळेवर बदललेत का, त्याचे डायपर बदललेत का, त्याला दिवसातनं त्याने काय खाल्लं, म्हणजे त्याने पोळी भाजी खाल्ली का, मग त्याला काय आवडतंय, कुठला मुलगा त्याच्याशी कसा वागतोय, हे सगळं बघायची सोय असते. अधनमधनं मला ते बघता येत
येतं आणि मग त्यात मला जर एखादी गोष्ट कन्सर्नची वाटली तर मी जाऊन तिथे डे केअरमध्ये ते जे इन्चार्ज आहेत त्यांना विचारते असं काही तुम्हाला दिसलं का, ते सीसीटीव्ही चेक करून आम्ही ते अनालिसिस करतो. सगळे पालक हे करतायत का किंवा सगळीकडे ही सोय असते का किंवा जसं सगळीकडे ही सोय नसते. कारण माझी मुलगी म्हणजे आता त्याला खूप वर्ष झाली, 25 वर्ष, पण ती मुलगी ज्या डे केअर मध्ये जायची, लिटल एंजल्स डे केअर सेंटर, त्याला आता 26 वर्ष झाली आहेत आज. आणि आमचा तिच्यावर सगळ्यांवर इतका विश्वास होता की आम्हाला ह्याची कधी गरज नाही पडली. आजही त्या डे केअर सेंटरमध्ये किंवा प्रीस्कूल न्यूरॉन्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाही आहेत, पण एक गोष्ट आहे ती म्हणजे पालक आत येऊन सर्व बाजूंनी तिथे खिडकी आहेत, कोणत्याही वेळेला तुम्ही येऊन बघू शकता. आणि हा सगळा जो प्रश्न आहे हा मुळात विश्वासाचा आहे की आपण ज्यांच्याकडे ठेवतोय ती व्यक्ती विश्वासाची आहे का. दुसरं शिक्षण आहे, ज्यांना चाइल्ड सायकोलॉजीचं शिक्षण ज्यांचं झालेलं आहे अशा व्यक्तींना जर तिथे असतील त्या, म्हणजे संचालिकेपासून ते स्टाफ पर्यंत, तर हा धोका संभवत नाही का, तर त्यांना माहिती मुलांशी कसं वागायचं असतं. आणि तिसरी गोष्ट, मगाशी मॅडम जे म्हटल्या की आजकाल कोणीही प्रीस्कूल उघडतंय, म्हणजे तुमच्याकडे एक बंगल्यासारखी जागा आहे आणि तुमच्याकडे पैसे आहेत, तर चेन्स आहेत प्रीस्कूलच्या की आम्ही तुम्हाला मदत करतो. बेसिकली जर मला पालकांना सांगायचं वाटतंय की जर तुम्हाला कुठेतरी डे केअर मध्ये घालायचंय, प्रीस्कूल मध्ये घालायचंय, तर त्यांची एकूण शैक्षणिक अर्हता तपासायला पाहिजे. आपल्याला मोबाईलचा ऍक्सेस किंवा सीसीटीव्हीचा ऍक्सेस हा असायला हरकत नाही, पण मुळात विश्वास असायला पाहिजे त्या बाईंच्या शिक्षणांवर. आणि आपलं इथे ऐकलं जातंय, आपण जर काही म्हटलं तर ऐकलं जातंय का, का फक्त मुळात हे डे केअर किंवा प्रीस्कूल सुरू का केलंय, त्यांची शैक्षणिक अर्हता आहे म्हणून त्यांनी सुरू केलं असेल तर हरकत नाही. पण माझ्याकडे एक बंगला आहे, माझ्याकडे पैसे आहेत, मी एकाची फ्रँचायझी घेते आणि सुरू करते, हा प्रचंड, हा घातक प्रकार आहे. आणि हे एवढं तर आपण चौकशी करूच शकतो की तुमचं शिक्षण आहे का, ही चौकशी करून तुम्ही मुलांना घातलं तर काही हरकत नाहीये. कारण आजकाल असं झालंय की एकटी मुलं असतात घरात, जर त्यांना वातावरण नाही मिळालं, मुलं नाही मिळाली, ताया नाही मिळाल्या, तर त्यांच्या एकूण ब्रेनवर, म्हणजे की ज्या ज्या वेळेला आता भाषा शिक्षण आहे, मुलं कोणाचं ऐकून शिकणार आहेत. घरात जे मुलं एकटं आहे तर फक्त आईबाबांची भाषा पुरेशी आहे का. पूर्वी जसे अनेक लोक असायचे घरात, बाहेर, अंगणात, तसं आता नाहीये. त्यामुळे जर आपण मुलांना ह्याला सगळ्याला घाबरून की सगळे डे केअर असे असतात का, सगळे प्रीस्कूल असे असतात का, याला घाबरून जर आपण मुलांना घरात ठेवायचा प्रयत्न, नाही अगदी. आणि म्हणजे आता अनेक जणांनी आता शोच्या सुरुवातीला सांगितलं की माझा 1.5 वर्षाचा मुलगा डे केअरला जातो. बरेच जण मला क्रिटिसाइज करतील की 1.5 वर्षाच्या मुलाला डे केअर मध्ये ठेवून ही बाई कशी काय ऑफिसला येते. पण एक मला लक्षात आलं, माझा मुलगा जसा वर्षाचा झाला तो घरी एकटा कंटाळायला लागला, त्याच्यासोबत खेळायला कुणी नव्हतं तिथे. तो त्या डे केअर मध्ये काही तास जायला लागला, तिथल्या मुलांमध्ये तो रमायला लागला, त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये आम्हाला बरेचसे चेंजेस दिसायला लागले आणि वी वर हॅपी अबाउट इट, ही वॉज हॅपी अबाउट इट. तो खूप आनंदी असायचा तिकडे. आणि मग आम्ही तो डिसिजन घेतला की आपण हे कंटिन्यू करूया ही सिस्टीम. मला डॉक्टर वैशाली यांच्याकडे यायचंय. डॉक्टर वैशाली, असं ज्या वेळेला हेल्दी ॲटमॉस्फिअर ह्या डे केअर मध्ये, पाळणा घरामध्ये, प्री स्कूल मध्ये ठेवायचं असतं, त्यावेळेला स्टाफ कसा असला पाहिजे, किती असला पाहिजे? म्हणजे मुलांचं वय जे असतं साधारण 18 महिन्यांच्या आतली, 1.5 वर्षाच्या आतली मुलं असतील तर किती मुलांमागे एक स्टाफ असला पाहिजे, किंवा 2 वर्ष 2.5 वर्षाची मुलं असतील तर कसं स्टाफचं वर्गीकरण असलं पाहिजे? बरोबर. तर जर तुम्ही डे केअरचं म्हणले तर डे केअरमध्ये जर आपण एक मॉनिटरिंग करण्यासाठी जसं टीचर ठेवतो किंवा मग त्यांना ऍक्टिव्हिटी शिकवण्यासाठी एक स्टाफ ठेवतो, बरोबर, तर त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे शी सू काढण्यासाठी, त्यांना खाऊ घालण्यासाठी, त्यांना झोपी घालण्यासाठी एक एक्स्ट्रा तिथे हेल्पर पाहिजेच असते, ज्याला आपण मावशी म्हणतो. की समजा मावशी जी आहे ती कंपल्सरी त्यांच्यासाठी पूर्ण वेळ तिथे असलीच पाहिजे. हो. आणि जर तुम्ही 3 वर्षाच्या आतल्या मुलांसाठी प्ले ग्रुप किंवा डे केअरचा विचार करताय तर तिथे तुम्हाला 10 मुलांच्या मागे एक स्टाफ असला पाहिजे. आणि जर तुम्ही पुढे 3 वर्षाच्या पुढे बघताय तर तुम्ही तिथे 20 मुलांच्या मागे एक स्टाफ ठेवू शकता, म्हणजे टीचर आणि त्यांच्यासोबत एक हेल्पर तर असतोच प्रत्येक वर्गामध्ये. पण मग आता सध्या काय झालेलं आहे की जर समजा काही प्री स्कूल्स आपण म्हणतो खूप नामांकित असतात, तर मग त्यांच्या तिथे काय होतं की
खूप प्रचंड गर्दी होते आणि त्यांच्याकडे तेवढी जागा नसते. मग ते एका वर्गामध्ये 35 मुलं 40 मुलं असे ठेवतात आणि त्यांच्यासाठी 2 तिथे असतं, म्हणजे एक मेन टीचिंग स्टाफ असतो आणि एक हेल्पर असतो. तर ह्या गोष्टी तिथे आपण कोणी चेक करत नाही. आपण काय बघतो, ब्रँड बघतो. आता दुसरं, तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी म्हणले की मी सीसीटीव्ही चेक करते, बरोबर? तर हे तुम्ही दिवसभराचे पूर्ण जेवढे तास तुम्ही वर्किंग आहात तेवढे तास कंटिन्युअस चेक करू शकता का? ऍब्सोल्युटली नाही, ऍब्सोल्युटली नाही करू शकत. आता तसं ही आपण घटना बघतोय, आता आपण जी घटना बघतोय याच्यामध्ये फक्त 15 मिनिटांमध्ये ही खूप मोठी घटना घडलेली आहे. त्या मुलाला त्या फेज मधनं जावं लागलेलं आहे आणि आज आपल्याला या विषयावरती चर्चा करण्याची वेळ आली. म्हणजे 2 वर्षाच्या मुलाने काहीतरी केलं, त्याच्यावरती चर्चा होतीये, ही पहिलीच गोष्ट असेल. हो, खूप दुर्दैवी. हा, तर मग सीसीटीव्ही जे म्हणतो ना आपण की आम्ही सीसीटीव्ही बघतोय, आमच्या मोबाईलमध्ये आम्हाला दिलेलं आहे, ही गोष्ट त्यासाठी सफिशियंट नाहीये. खरंय. तुम्ही जे आता मॅडमने सांगितलं की चाइल्ड सायकोलॉजी, खरंच जे पण शाळा चालवतोय तिथल्या प्रिन्सिपलला तरी चाइल्ड सायकोलॉजीचा अभ्यास असला पाहिजे. आणि त्या ज्या टीचर्स आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळे डिप्लोमा आहेत, त्या डिप्लोमांचा त्यांनी अभ्यास करून मगच तिथे घेतलं पाहिजे. जसं अगोदर बघा सुरुवातीला एक मॉन्टेसरी कोर्स यायचा, तर तो मॉन्टेसरी कोर्स अंगणवाडीसाठी आहे की समजा अंगणवाडीमध्ये मुलांना काय करायचंय. पण ही घटना घडल्यानंतर 2 दिवसांनी आपल्याला अंगणवाडीचा एक व्हिडिओ बघायला भेटला की तिथे कसं वागतायत. मग त्यामुळे आपण आता असं म्हणू शकत नाही, म्हणजे काय होणार आहे ना की ह्या काही घटनांमुळे प्रीस्कूलवरचा विश्वास पालकांचा कमी होईल काही दिवसामध्ये. आता प्रीस्कूलला तसं तुम्ही सांगितलं ना, तर मुलांना सोशल होण्यासाठी, काही ग्रुपमध्ये शेअरिंग करण्यासाठी, त्यांना मॉब मध्ये गेल्यानंतर भीती वाटू नये याच्यासाठी प्रीस्कूलचा खूप उपयोग होतो. नाहीतर आता सगळे वर्किंग पॅरेंट्स आहेत किंवा छोट्या स्मॉल फॅमिलीज आहेत, तर तशा फॅमिलीमध्ये काय होतं की मुलं एकटे पडतात. तर ते एकटे पडू नये म्हणून प्रीस्कूल खूप मोठी रोल इथे निभावत असतं. पण मग आपल्याला काय होतं ना की आता अशा याच्यामध्ये होईल की एवढी मोठी ब्रँड असलेली शाळेमध्ये जर असे प्रकार घडतात तर विश्वास कोणावर ठेवायचा? तर याच्यामध्ये पालकांनी खरंच हे बघणं खूप गरजेचं आहे की ज्या व्यक्ती हे स्कूल चालवतायत त्यांच्याकडे नॉलेज आहे का. चाइल्ड सायकोलॉजी ही इथे खूप मोठी फॅक्टर आहे. म्हणजे चाइल्ड सायकोलॉजीचा अभ्यास असेल तरच तुम्ही प्रीस्कूल चालू शकता, नाहीतर नाही चालू शकत. कारण कसं होतं ना की समजा एखाद्या मुलाला, म्हणजे आपण एखादी ऍक्टिव्हिटी शिकवतो, तर त्या ऍक्टिव्हिटी मधून तो मुलगा शिकेलच याची काही गॅरंटी नसते. कारण प्रत्येकाची शिकण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाची ग्रास्पिंग वेगळी असते, एखाद्याचं आवड निवड ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि प्रीस्कूल मध्ये आपण ते बंधन नाही टाकू शकत की मुलांना हे आलं पाहिजे. याच्यासाठी चाइल्ड सायकोलॉजी खूप हेल्पफुल होते. मी तर म्हणेल की सरकारने प्रीस्कूल साठी चाइल्ड सायकोलॉजी कंपल्सरी केली पाहिजे. म्हणजे आपल्या मुलांसाठी असं प्री स्कूल किंवा डे केअर सेंटर जर निवडायचं असेल तर ते कसं निवडावं? माझा वैयक्तिक अनुभव सांगते. जसं आपण म्हणतोय चौकात डे केअर आणि प्री स्कूल आहेत. माझ्या घराच्या आजूबाजूला चालण्याच्या अंतरावरती किमान 10 ते 12 डे केअर आणि प्री स्कूल्स आहेत. आणि ज्या वेळेला ही वेळ आली की आम्हाला याची गरज आहे, आम्हाला हे शोधायचं आहे, आम्ही सगळ्या सुरुवातीला आपल्याला असतं की आपल्याला चांगलं पाहिजे, काहीतरी ब्रँडेड पाहिजे, जिथे आपल्या आजूबाजूची ब्रँडेड म्हणण्यापेक्षा आजूबाजूची लोक आपल्या गेलेत तिथे, ज्यांना फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे, तिथे जाऊन बघू. आणि आम्ही खरंच गेलो त्या 10-12 ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलो, जाऊन बघितलं तिथे आतमध्ये वातावरण कसं आहे, स्टाफ कसा आहे, आपल्याला व्हाईब कसा येतोय, आम्ही प्रत्येक ठिकाणी बघितलं. आणि तुम्हाला खोटं वाटेल की आम्हाला प्रत्येक ब्रँडेड ठिकाणी ना तो एक भपका जाणवला. प्रत्येक ब्रँडेड ठिकाणी तो भपका जाणवला, त्या ब्रँड्सचा भपका. आणि एक जे कोझी होमली एक कुटुंबाचं वातावरण जे असतं ना ते कुठेतरी मिसिंग होतं तिथे. आणि आम्हाला वाटलं की इथे आपलं मूल कसं रमेल, हा एक पालक म्हणून पहिला प्रश्न पडलेला होता. आम्हाला घराच्या जवळ हवं होतं, कारण अगदीच काही इमर्जन्सी आली, आम्ही दोघंही घरी नसू आणि इमर्जन्सी काही आली आणि कुणाला अगदी शेजारच्या एखाद्या आजोबांना जरी सांगायचं झालं की आजोबा प्लीज डे केअर मध्ये जाऊन आमच्या मुलाला आणा, तर त्यांना चालत जाऊन आणता आलं पाहिजे. इतक्या जवळचं डे केअर आम्हाला हवं होतं. ह्या आमच्या प्री रिक्विजिट होत्या. इतक्या बेसिक आम्ही विचार केलेला होता. शेवटी आम्ही अगदी कुठेही नाव नसलेलं, आमची शाखा कुठेही नाही असं म्हणणारं एक छोटं डे केअर सेंटर बघितलं, जिथे AC नाही, जिथे ज्यांचा स्टाफ अतिशय छान आहे, अतिशय प्रेमळ आहे, ते खूप प्रेमाने वागवतात. त्यांचा प्रत्येक 3-4 मुलांमागे एक आया, एक दीदी असेल, हे त्यांनी आम्हाला दाखवून दिलं. प्रत्येक कोपरा आम्हाला फिरून दिला, अगदी स्वयंपाकघरापासून वॉशरूमपासून प्रत्येक गोष्ट त्यांनी आम्हाला दाखवली. आणि जिथे आमचं समाधान झालं त्यानंतर आम्ही आमच्या मुलाला तिथे ठेवलं. हे पालक म्हणून आमची जी रिक्वायरमेंट होती ती आम्ही अशा पद्धतीने बघितली. पालक म्हणून आणखीन काय काय यामध्ये गोष्टी बघितल्या पाहिजेत? मला तुमच्या दोघींकडूनही उत्तर हवंय. पहिल्यांदा डॉक्टर श्रुती. जेव्हा आपण कुठेही अशा ठिकाणी जातो
त्यावेळेला पहिल्यांदा तर आपण ती जी काही संचालिका आहे ती कशी आहे, ती कशी बोलते, तिचं मुलांबरोबरचं एकूण वागणं कसं आहे, स्टाफचं कसं आहे आणि तुम्ही अगदी योग्य बघितलं की एसी आणि ह्याची काहीही गरज नसते मुलांना. उलट मोकळेपणाने वागण्याची, थोड्याशा चुका करण्याची, खाऊ खाण्याची. कारण आपण काय बघतोय, जो वयोगट आपण बघतोय त्या वयोगटाला सोशल स्किल्स वाढवण्याची गरज आहे. म्हणजे खरं सांगायचं तर आपल्या घरापेक्षा लांब जाऊन पण आपल्याला कम्फर्टेबल वाटेल, आपली सुरक्षितता, मुलांची सुरक्षितता जिथे चांगली आहे, मुलांची काळजी घेतली जाईल इतकंच बघायला हवंय. फक्त आजकाल हे जे सगळं आपण बघतो ना, ज्याला तुम्ही ब्रँडेड म्हटलात, तर तिथे जाहिराती किंवा ते असं एक वेगळंच वातावरण तुम्ही म्हणलात, ते इतकं बरं मला डोळ्यासमोर आलं सगळं, की तिथे एक असं खूप असं कॉर्पोरेट टाईपचं असं एक वातावरण असतं, त्याची मुलांना गरज नसते. त्यामुळे आपण ज्या ताया मुलांना सांभाळणार आहेत, ज्या मावशा मुलांना सांभाळणार आहेत, त्यांच्या डोळ्यात जरी बघितलं ना, त्यांची नजर जरी बघितली की ते मुलांना कसं हाताळतायत, इतर मुलांना कसं हाताळतायत, कसं बोलतायत, तरी सुद्धा आपल्याला कल्पना येऊ शकते की हे इथे वातावरण कसं आहे. आणि जर तिचं चाइल्ड सायकोलॉजीचं शिक्षण झालेलं असेल तर सोने पे सुहाग. डॉक्टर वैशाली, प्रेम महत्वाचं, सुरक्षितता महत्वाची आणि मुलांबद्दल त्यांना असलेली काळजी महत्वाची, या 3 गोष्टी महत्वाच्या. ओके, डॉक्टर वैशाली. बरोबर आहे. हां, श्रुती मॅमने सांगितलं ते तर खरंच आहे. पण तुमच्या बोलण्यामध्ये एक गोष्ट आली होती की आम्ही असं बघितलं की बाकीचे पालक कुठे जात आहेत. तर ही एक जी मानसिकता आहे पालकांची, ही बदलणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सॉरी टू से, मला काय सांगायचं होतं की माझ्या ओळखीतले कुठे गेलेले आहेत, कशासाठी, की अरे तुला बरं वाटलं का, की तुझं मूल, तुझा अनुभव कसा आहे, तू कुठे जातेस, म्हणजे तुझ्या मागून मी येते नाही, तुमचा अनुभव कसा आहे, बरोबर आहे ते, पण सध्या तुम्हाला अनुभव चांगला आलाय का, अनुभव मला हवा होता. येस, पण सध्या काय झालंय, पालकांची जी मानसिकता आहे ती मेंढ्यांसारखी झालेली आहे. म्हणजे एक जण गेला तर त्याच्या मागे सगळे 10 जण जातात. पण प्रत्येक हो, आणि प्रत्येक मुलांची मानसिकता, त्यांचं दुसऱ्यांशी मिसळण्यासाठी लागणारा वेळ हा वेगवेगळा असतो ना. त्यांचा मुलगा जर त्या शाळेमध्ये कम्फर्टेबल आहे तर तुमचा मुलगा तिथे होईलच याची काही गॅरंटी नसते. बरोबर. किंवा मग असं असतं की काही मुलं आहेत ना की त्यांना एकदा रागवलं तरी ते रडत नाहीत परत. म्हणजे तुमचा मुलगा त्या शाळेमध्ये खुश आहे का, तो भीतीनेही तिथे शांत राहत असेल ना कदाचित. ह्या सगळ्या गोष्टी आपण अभ्यास करत नाहीत. आपलं म्हणजे काय झालेलं आहे की कामाच्या दगदगीमुळे असेल किंवा वाढत्या व्यापामुळे काय होते की पालकांचं मुलांसोबत त्या लेवलचं कम्युनिकेशन होत नाही. परत बऱ्याचदा आपण विचार करतो की आपलं मूल खूप लहान आहे, याला काय विचारायचं. पण मग आपण त्याला हे रोज विचारलं पाहिजे की तू आज दिवसभर काय केलं, तुझ्या टीचरने तुझ्यासोबत काय काय केलं, तुम्ही काय गंमत केली, तुला कुठे राग आला का, तुला कुठे भीती वाटली का. ह्या गोष्टी पालकांनी मुलांशी बोलल्या पाहिजे. मोस्टली आई ज्या आहेत, आईंनी हे या गोष्टी केल्या पाहिजे. कारण मुलगा आईजवळ जास्त ओपन होतो, मूल जे काही असेल ते काय होतं की आपल्या आईजवळ जास्त ओपन होतं. पण ह्या गोष्टींकडेही दुर्लक्ष होतं. आपण बाहेरून थकून आलेला असतो, परत घरचं काम असतं, मग आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. आपण काय बघतो की संपल्यानंतर मुलगा माझ्याकडे हसत येतोय म्हणजे तो हॅपी आहे. पण हे खरंच होतंय का, हे आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे. अगदी खरं आहे. आणि म्हणजे मला नाही वाटत की तुमचे शाळेची इमारत किंवा तिथला स्टाफ याच्यावरती काही गोष्टी होत असतील म्हणून. स्टाफ महत्वाचा आहे, स्टाफचं वागणं महत्वाचं आहे आणि त्यांचं त्या गोष्टीचं हँडलिंग महत्वाचं आहे. नाही, जसं ह्या दोघींनी सांगितलं की तो भपका, त्या भपक्यापेक्षा किंवा त्या फॅन्सी फसाडपेक्षा तिथे कोरमध्ये काय आहे, त्याच्या मुळात काय आहे, खरंच तो स्टाफ चांगला आहे का, तुमच्या मुलाला प्रेमाने तो समजून घेतोय का, प्रेमाने त्याच्याशी वागतोय का, ते प्रेम, ती माया तिथे तुमच्या मुलाला मिळतेय का, ज्ञान मिळतंय का, ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे. या क्षणी प्रश्न एवढाच आहे आणि त्याचं वाईट सुद्धा वाटतंय की ज्या मुलाने इथं मारलं आणि ज्या मुलाला इथं मारलं गेलं, त्या दोघांच्याही मनावर कुठेतरी एक खोलवर तो ट्रॉमा असणार आहे, मारण्याचा सुद्धा आणि मार खाण्याचा सुद्धा. आयुष्यात कुठेतरी कधीतरी तो ट्रॉमा पुसला जाईल का, पुसला जावा हीच या क्षणी अपेक्षा आहे. त्यासाठी त्यांना योग्य ती मदत मिळो हीच प्रार्थना आणि अपेक्षा, त्यांच्या पालकांना योग्य ती मदत मिळेल अशी ही अपेक्षा. या चर्चेसाठी या दोन्ही ताईंनी आपल्याला, दोन्ही डॉक्टर्सनी आपल्याला वेळ दिला, दोघींचेही आभार.